नमस्कार. मांजरा न्यूजच्या विशेष बातमी सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूर तालुक्यातील भोईरा या गावातील बाबूराव सुरवसे यांच्या शेतात आहोत. काल रात्री त्यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागलेली आहे. त्या अनुषंगाने आपण इथे आज बातमी करण्यासाठी आलेलो. आपण पाहू शकता या ठिकाणी सोयाबीनच्या गंजीला आग लागलेली आहे. पूर्ण हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्याचं हे पीक आगीमुळे जळून खाक झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी की ह्या सोयाबीनची कशी राख झालेली आहे आपण पाहू शकता. साधारणतः 9 एकरातून काढून या ठिकाणी बलीम मारून ही गंजी ठेवली होती तयार करून, व थोड्या दिवसात याला भरडून याला मार्केटमध्ये नेऊन याची विक्री होणार होती. परंतु हा सोयाबीन हातातोंडाशी आलेलं सोयाबीन शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने याला पोसलेलं सोयाबीन जळताना पाहून खरंच ही दुर्दैवी घटना भोईऱ्यातील आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत बाबूराव सुरवसे. आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. नेमकं काय घटनाक्रम आहे, काय झालं होतं नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल, काय झालं होतं? कसं झालं हे काय माहिती नाही साहेब आम्हाला, पण जाळल्यानंतर आग लागल्यानंतर आम्ही शेतात आलो. किती वाजता घडली घटना? हे संध्याकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान. 8:30 ते 9च्या दरम्यान. शेतात कोण नव्हतं त्यावेळी? शेतात कोण नव्हतं त्यावेळेला आम्ही. किती एकर मधलं सोयाबीन आहे? 9 एकरामध्ये सोयाबीन, 5 बॅग सोयाबीन आहे. 5 बॅग सोयाबीन. किती नुकसान झाले? कमीत कमी 5 लाखाचं नुकसान आहे साहेब. कमीत कमी. अजून इतर काही नुकसान झालेलं आहे का यासोबत? पेरणी यंत्र जळाले, 4 धूळ जळाले, पुन्हा दुसरं काय साहित्य जळाले, बैलाची वैरण जळाली. काही दुसरं काही अजून नुकसान जनावर वगैरे काही? जनावर नव्हते जाणार. कशाने आग लागली काही अंदाज तुमचा? काय कळायला साधन नाही. कळायला साधन. मग आतापर्यंत कोण प्रशासनाचे अधिकारी कोण या ठिकाणी आलेले नाहीत? आणखी आलेले नाहीत. बर. तुम्ही काय सांगाल आजी, कशाने आग लागली, काय नेमकं घडलं, काय होतं नेमकं? काहीच माहिती नाही. 7 वाजता घरी आले की आग आम्हाला सांगितली आग लागली तुमच्या शेतात म्हणून, बघून फुकून दिली सोयाबीनची म्हणून. आणि काढाय चालूच होतं वरच्यावर अजून. आणि 9 एकरात सोयाबीन होत. आणि आता ही काढलं की चालू करावं घेऊ खळ करून म्हणून हे विचारत होता. दोन्ही शेतातलं एक ठिकाणी केलं होतं. सोयाबीन आणलं. आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी पण आहेत, पण त्यांच्याकडून भावना जाणून घेणार आहोत. नेमकं कसं कळाल तुम्हाला आग लागली म्हणून? हे नेमकं कसं कळाल तुम्हाला? इथं पोरं होते खाली, त्यांची पार्टी चालू होती. त्यांनी आग बघितल्यानंतर पूर्ण गावात सगळ्याला फोन करून सांगितले. सगळे पोरं घेऊन 50 पोरं घेऊन आम्ही 10 इथं आलो. इथं आल्या वेळेस पूर्ण हा ढिगारा पेटलेलाच होता. मग त्याला वीज होता बी येणार, माती बी फेकता येणार. इथं गंज होती एक छोटी जनावरांची, कडबा होता, ते पूर्ण कडबा आणि छोटी गंज जळून खाक झाली होती. आम्ही आल्या वेळेस हे गंज चालू होती पूर्ण पेटायला. मग आलो, मग ही शेतकरी रडायला लागले, हे करायला लागले. मग ह्यांना सावरण्यात आमचा वेळ गेला. परत आम्ही 10-11 वाजेपर्यंत इथे थांबलो. मग परत ह्यांना घेऊन 12:30-1 वाजता गावाकडे गेलो घेऊन. परत आम्हाला अजून वाटायला लागलं की अजून काय करतील. ह्याच्या तोंडाला आलेला घास पूर्ण गेला ना, बैल बांधणा, शेतीतली अवजारे हे पूर्ण ह्याच्यामध्ये खाक झालेला आहे. तर प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ ह्यांची मदत करावी, अशी विनंती आहे. मुख्यमंत्री साहेबाला ही माझी विनंती आहे. शेतकऱ्याची अडचण आहे. एक तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. पुन्हा फुलाची पाकळी देऊन त्यांचं काहीतरी हे करावं. त्यांचा जीव सध्या धोक्यात आहे. तोंडाला आलेला घास आहे. सोयाबीन काढलेले पैसे त्यांनी अजून रोजगाराचे दिलेले नाही. आणि पूर्ण त्यांनी व्याजानं पैसे काढून ही एक पाठीमागे 4 महिन्याखाली त्यांचा एक बैल गेलेला आहे. ती बैल गेला, त्याच्या दुःखात होती. त्यांनी परत दुसरी बैलजोडी कष्टाने उभा करून ही केलं, तर त्यांच्या नशिबाला आता हे आलं. त्यांचं शेतीचं फार नुकसान झालेलं आहे. तर प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ या शेतकऱ्याला मदत मिळावी. तुम्ही कोण आहेत नेमकं यांचे, काय सांगा? मी मुलगा आहे त्यांचा. मुलगा आहे. काय नाव आहे तुमचं? रामलिंग बाबूराव सुरवसे. बर. शासनाला प्रशासनाला काही मागणी करताल का? शासनाला साहेब मी बी अपंग आहे. माझं बघा का पाय सुद्धा तुम्ही बघू शकता. मला काम होत नाही, धंदा होत नाही, काही होत नाही. आता हे आई वडील थकलेले आहेत. हे कसं झालं, हे काय झालं काय मला माहित नाही. माझा एक बंधुराज वारलेला आहे.
माझी विधवा भाऊजी आहे हं. त्याच्या लेकराचा शिक्षणाचा खर्च ही ह्याच्यावर आता आम्ही कसा भागवायचा आणि कसं काय करायचं आता एवढी नुकसान झाल्यावर आम्ही पैसा आणायचा कुठला एवढीच माझी विनंती आहे प्रशासनाला काय ते तुम्ही आम्हाला सहकार्य करावं काही देणं पाणी कर्ज बाजारी आहेत का? कर्जबाजारी आहे साहेब किती देणं पाणी आहेत? कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये कर्जबाजारी आहे कर्जाच्या ओझ्यात असणारा शेतकरी आधीच कर्जाचं ओझं डोक्यावरती होतं. त्यामध्ये ह्या पिकातनं काही ना काही आर्थिक घडी बसणार होती त्यांची, परंतु घडी बसायच्या आधीच या पिकाला आग लागलेली आहे व त्यांच्यावर कर्जाचा भरपूर असा डोंगर आहे. तरी याची दखल जिल्हा प्रशासनानं घेऊन या शेतकऱ्याला मदत देण्याचं काम प्रशासनातर्फे करण्यात यायला पाहिजे अशी शेतकऱ्याची मागणी आहे. भोयऱ्यातून मारुती पवार, मांजरा न्यूज, लातूर.